जय गुरु. जय गुरु सर. जय जय गुरु. गुरु सर. उषाताई आहात का? उषाताई आवाज आलेत नाही का येते. सगळे? हा नाही, 10 जण आहेत. आणखीन 1 मिनिट थांबूया. हो चालेल. बरं, उद्या रामनवमी आहे तर घ्यायचंय का हो नाही, क्लास? सुट्टी ठेवूया. उद्या सुट्टी हो ठेवूया. सुट्टी. हो कारण संध्याकाळी पण कार्यक्रम आहेत ना हो हो. मंदिरात. ते सारखं हे येतं रे, मोटरला येतं ते सांग. हा, ते ते मोटरोला येतं दिसतंय. सुखदाताई. करतोय. हा, तिथे 3 डॉट्स असते. त्या 3 डॉट वरती जर तुम्ही क्लिक केलं ना, तर तिथे हा रिनेमचा हा. एक ऑप्शन येतो. हो, ते करतोय तो रिनेम, रोज करायला लागतंय ते. हो, रोज करावं लागतं, बरोबर. किंवा तुम्ही जे लॉग इन केलं ना, तिकडे जाऊन एकदा करावं लागेल, म्हणजे हे बरोबर होईल. केलं. 12 जण उपस्थित आहेत. किती असतात साधारणपणे? 17-18? हो, जेवढेच असतात. हो, मग हां हां. थांबूया मग जरा. बरं, मग उद्या सुट्टी घेऊया ना रामनवमीची? हो हो हो, उद्या सुट्टी. बरं, ठीक आहे. परत सांगाल सर, कारण आता अजून सगळे आलेले नाहीयेत. नाही, ते चटकन ते ड्रॉप होतो ना, तेव्हा ते राहिलं, तर मग मी आधीच बोलून घेतलं. हो बरोबर आहे, हा, बरोबर आहे. झाले 14 जण. घ्या, सुरूच करा. हो चालेल, सुरू करूया. तर आता हा दुसरा नियम आपण बघतोय. पहिला नियम काल बघितला. पहिला नियम तर बघितला. परत सामान्य नियमातला पण पहिला नियम बघितला. हं. तर आता आपण सामान्य नियमातला दुसरा नियम बघणार आहोत. हा. आता व्यंजनं सगळी कशी असतात तुम्हाला माहिती आहे, ती हलंत असतात. त्याच्यामध्ये हा. हा स्वर आला की ते पूर्ण व्यंजन होतं. बरोबर आहे ना? म्हणून त्याला हो. हल किंवा हलांत व्यंजन असं म्हणतात. तर आता असं जेव्हा एखादं, आता एक उदाहरण दिले बघा इथे यांनी, इदम अधिक एव. आता म हे काय आहे? व्यंजन आहे. आणि व्यंजन. त्याच्यामध्ये ए हे हा स्वर मिसळला, तर त्याचं हा. काय झालं? इदम एव झालं. हं. आता इथे दुसरं पण उदाहरण दिलंय, तत् अधिक कुलम. आता तत् हे व्यंजन आहे त, व्यंजन. हा. आणि हा कुलम, त्यातला उकार फक्त स्वर आहे, पण क हे व्यंजन आहे. मग आता त्याची संधी करताना ती कशी होईल? तत्कुलम. त पायमोडका तो तसाच क ला लागलाय आणि तत्कुलम हं. अशी संधी झाली आहे. तर हं. यातील व्यंजने वेगळी लिहिली तरी चालेल, पण स्वर मात्र जोडलेच पाहिजेत. आता आपण कसं लिहिलं? वेगळं लिहिलं ना, तत्कुलम असं वेगळं लिहिलं. पण हं. इथे कसं लिहिलं? इदम एव मध्ये आपण एकत्र करून लिहिले, म्हणजे स्वर जोडले आपण आणि मग ते लिहिलेलं आहे. एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. आता स्वरसंधीतलाच यण स्वरसंधीतलाच आता नियम दुसरा. यण का म्हणतात बरं? काही डोक्यात आपल्या आलं का असा प्रश्न की यण का म्हटले बाबा ह्यांना? नाही. विचार करा, जरा विचार करा, कारण हे विचार करूनच आपल्याला उत्तर सापडतं नेहमी. सरसंधी. यण स्वरसंधी का म्हटले? आपण व्यंजन सगळी शिकलो ना, आपण स्वर शिकलो, व्यंजन शिकलो, मराठीत लहान असताना पासून आपण शिकतोय.
य र ल व श. बरोबर आहे. म्हणजे य हा पासून सुरू होणारे हे जे आहेत ना, य र ल व श. बघा तुम्ही आता पहिल्या नियमामध्ये आपल्याला काय काय सापडलंय. य झालाय, व झालाय, र झालाय, र या झालाय. झालाय, वा झालाय, हम्म, रा झालाय. बरोबर. हम्म. हा म्हणजे य पासून जे काही सुरू होतात व्यंजन, त्याच्यातले आपल्याला ही अक्षर मिळत आहेत, म्हणून त्याला यण स्वरसंधी म्हटले. म्हणजे स्वरच एकत्र आले, पण त्यांच्यामध्ये जो फरक झालेला आहे, बदल जो झाला आहे, तो य पासून सुरू होणाऱ्या व्यंजनांनी झालेला आहे, म्हणून त्याला यण स्वरसंधी म्हटलेलं आहे. कळलं का? म्हणजे मी तरी असा अर्थ लावलाय. नाही, याचं दुसरं कारण असं आहे, जर हा. ते शंकरांनी हा जेव्हा डमरूत वाजवून दाखवलं होतं बघा, त्याची हम्म. हा तेव्हा ते स्वर निघाले ना, त्याच्यामधलं पहिलं अक्षर आणि न, य आणि न मध्ये बघितलं तर हे सगळे स्वर आता सांगितले ताईने, ते सगळे त्याच्यात येतात. तुमच्याकडे कोणा रेफरन्स आहे का? सरांनी सगळ्यात पहिलं जे लेक्चर घेतलं होतं, आहे. हम्म. हा, हो हो त्याच्यामध्ये बघा आहे ना. तुम्ही. हा, त्याला होय सर, काय, पुस्तकात डमरूचं सांगितलेलं त्यांनी. हो हा, सरांनी. हम्म. आहे का आता नियम कोणाकडे 2 रेडीमेड समोर? आहे. काय लिहिलंय वाचा ना त्याच्यामध्ये, तुमच्याकडे असेल तर. हा. हम्म. ते माणसाचं चित्र काढून डोक्याचं, दंतमूल, नासिका, नाही, ते चौदा तसं. 14 रूल्स दिले होते बघा. हा 14 रूल्स आहेत. हो. हा, अ त्याच्यामध्ये बघा, इ उ य न. आणि न हे दोन शोधा त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामधले हा सगळे बघा कुठचे हे आहेत, ते सगळे तेच आहेत जे आता ताईने सांगितले ते. अच्छा. नाही, अ इ उ आणि न आहे. हम्म. रू लृ आणि क आहे असं. हम्म. पालघर आहे ना. नृत्तावसाने नटराज राजो हा ननाद ढक्कन ढक्कम हे आहे सगळं ते. नवपंचवादम. नाही नाही, हे वारम. नाही, हे नाही, हे नाही. ताई, त्याला इथे काय ते म्हणतात? म्हणजे 14 त्याला ते 14 आहेत. रूल्सला काय म्हणतात? जरा मी नेटवर बघतो. महेश्वर सर इ सूत्र उ आणि हा, माझ्याकडे सर लिहिलेलं आहे. वर्णमालांचे उच्चारण, ध्वनी उच्चारण कशी झाली, तर प्रलयानंतर पुन्हा उत्पत्ती होते, मनाद केला असं लिहिलेलं आहे. आणि 14 वेळा ढोलकी वाजवली, 14 वर्ण उत्पन्न झाली. दुसऱ्या ओळीमध्ये शिवसुक्त असं काहीतरी स्टार मार्क पुढे हा, पूर्ण दिलं गेलं नाही माझ्याकडनं. शिवसुक्तच आहेत ते. हा, भगवान शिवांनी संस्कृत वर्ण, शिवांना संस्कृत वर्ण प्रसूत झाले. पुढे ओंकार, वेद निर्मिती, वर्ण अक्षरे नाही, अशी तेवढं सगळं नाही. आवश्यक ते झाली. 14 सूत्र जी आहेत ना, ती आहेत का समोर? नाही नाही, ते आहेत ना. आ इ उ न. अ इ उ आणि न असं आहे. हा अशी 14 आहेत. हा, त्याच्यामध्ये बघा तुम्ही, ते यण जर बघितलं तुम्ही, पूर्ण य, आणि न हा ह्याच्यामध्ये जे दाखवलेले आहेत ना, ते सगळे ते य र ल वगैरे तेच असणार सगळे. इ उ रू लू सरांचा तसं पहिला काही क्लास नाही बघा. दिसत. सगळ्यांचा सगळ्यात पहिला क्लास. पहिला हा क्लास बघायला पाहिजे. हो, आहे ना इथे. त्यात असणार सर. ठीक आहे, ते तिथे तिथे पण त्याचं उत्तर आहे. ओके. हम्म. हा, तर बघा ना, मी नंतर ते, आता पुढे सरकू आपण. हा, आता आपण ओके पुढे जाऊया. ओके सर. नियम 2 वाचा कोणीतरी. शुभाताई वाचा. हा वाचते. ते मराठी पुस्तकातलंच वाचते काय? हो, वाचा मी सगळं. स्क्रीनवर पण हा ठेवलंय हा बघा. हा, हो. मराठीच आहे स्क्रीनवर. हम्म. अं, ते नाही, ओ ओ पुस्तकात संस्कृत भाषेत हल हल व्यंजन जसे क ख नाही ग. नाही, ते नाही वाचायचंय, ते नाही वाचायचंय. ते नाही. नियम 2 हा वाचायचंय. पुढचं हा, ते नियम झालं 2. आपलं. ओके ओके. हा. हा हा वाचते. हम्म. जर ए आई ओ औ यांच्या पुढे दुसरा स्वर आला तर यांना अनुक्रमे ऐ आय अव आव असे आदेश होतात. जसे ए अधिक अ बरोबर ऐ, कळलं. आई
आई अधिक आय, ओ अधिक अब, औ अधिक आव. आता उदाहरणं लिहिली आहेत बघा समोर. हा, वाचा ती. शे उदाहरण. अधिक अयनम. शे अधिक अयनम बरोबर शयनम. हा, नै अधिक अपहा बरोबर नायकः. विष्णू अधिक ए बरोबर विष्णवे. पौ अधिक अकः बरोबर पावकः. सर ते शे अधिक अनम आहे का? अयनम अयनम दिसतंय मध्ये. अयनम आहे अयनम अयनम आहे. अयनम. अयनम शयनम आहे. अच्छा, शयनम झालं. शे अधिक अयनम बरोबर शयनम. मग तर डबल थोडंसं काहीतरी मला कन्फ्युजन वाटतंय तिथे. मी अधिक अनयम नयनम होईल का? शे शे अधिक अयनम दिलंय. थोडंसं मला असं वाटतं की नियम 2. हे जे पुस्तक आहे ना आपलं व्याकरण वीथी, हम्म. त्याच्यामध्ये हा. श अधिक अनम दिलंय हो का? आणि मग ए अधिक अ बरोबर य झालाय तो, म्हणून शयनम झालाय ते. अय झाला. हम्म. हां, आता ह्या मराठी पुस्तकात अयनमच दिलंय, पण व्याकरण वीथीमध्ये शे अधिक अनम दिलंय. अनम बघा. हा अच्छा. हां हां, बरं. पुढचं ओके. उदाहरण आहे. तिसरं मी वाचू हां. नियम हो, वाचा ना. उदाहरण वाचा आधी. नि- उदाहरण म्हणजे तिसरा नियमच मॅडम. नाही नाही, दुसरं. ह्यातलेच आता बाकीची उदाहरणं दुसरं. वाचायची आहेत ना आपल्याला. फक्त हा शे हा अधिक अयनम झालं, शयनम झालं. हा. नै अधिक अकः नायकः. विष्णू अधिक ए विष्णवे. पौ अधिक अकः पावकः. उदाहरणं लक्षात ठेवायची, कारण हम्म. परीक्षेमध्ये यातलंच विचारतात. आणि तुम्हाला ॲडिशनल अभ्यास म्हणजे तुमच्याकडे व्याकरण विथी पुस्तक आहे का? नाही, नाही. नसेल ते. नाही नाही. सरांनी घ्यायला सांगितलं होतं तुम्हाला. हा, तर ते घेतलं नसेल तर ते जरूर घ्या, कारण ते पुस्तक आपल्याला कोविडपर्यंत उपयोगी पडतं. आणि त्या हा, पुस्तकामध्ये पान 16 आणि पान 17 त्याच्यामध्ये यण संधीची अनेक उदाहरणं आहेत हा, आणि हा. अयादी संधीची पण अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे ती उदाहरणं, त्या उदाहरणातलं पण एखादं उदाहरण परीक्षेमध्ये येऊच शकतं. त्यामुळे ते पुस्तक जरूर अच्छा. घ्या तुम्ही, व्याकरण वीथी, कारण हे शेवटपर्यंत उपयोगी हा. पडतं आपल्याला आणि आयुष्यभर उपयोगी पडतो म्हटलं तरी चालेल. कारण हा. आपल्याला कुठं मिळेल संस्कृत पुस्तक? उद्या तुम्हाला शिकवायचंय. आज आम्ही शिकवतोय, पण उद्या तुम्हाला शिकवायचंय. तर त्यामुळे तुम्ही पण पुस्तकाचं शिकू नाव शकले बोला. पाहिजे. हं? पुस्तकाचं नाव काय आहे? व्याकरण वीथी. व्याकरण हे कुठं मिळेल हा एनसीईआरटीचं पुस्तक पुस्तक? आहे संस्कृतचं. हा, हां. हा. आणि एनसीईआरटी? 10वी 9वी आणि 10वी साठी संस्कृत व्याकरण आहे हे. तर मॅडम ते हां. अधिक अयनम म्हणजे शयनम ना, हो तर तो नि अधिक अनयम नयनम होईल का? हो, होता ना, बरोबर आहे. हा, हे अधिक अनम नयनम, ने अनय अधिक अनम नयनम. ने अधिक अनम. अनम अनम ने त्याचा य होतो ना, ए अधिक अ याचा य होतं, म्हणून नयनम झालं ते. म्हणून ते शे अधिक अनम असेल बहुतेक, अयनम नसेल बहुतेक, म्हणून शयनम. ओके. कारण व्याकरण विथीमध्ये तसं दिलंय, शे अधिक अनम दिलंय. अनम म्हणजे काय? अनम म्हणजे अनम. काय आहे? अनमचा अर्थ काय आहे? हा? अनमचा अर्थ नाही मला सांगता येणार. अनयम. पण नुसतं शयनम अनम म्हणजे नाही, मला हे झोपण्यासाठी नाही शयनम म्हणजे हे झोपण्यासाठी एवढं नाही मी सांगू पाऊ. शकते. पण आपण संधीमध्ये काय शिकलो, दोन्ही हे काहीतरी इंडिव्हिज्युअली असतात, अर्थ ते असायला पाहिजे. अर्थपूर्ण हा असतात. तर इथे दोन्ही. पाऊ नाही ह्याचा अर्थ समजत नाहीये. तर त्याला आहे का अर्थ, का हा नायक ह्यांचा एकत्र आल्यामुळे तसं होतंय? फक्त हे अर्थपूर्ण आहेत का नाही, पाऊ शे वगैरे, किंवा अनम जे काय आहे ते? तर दोन्ही मिळून अर्थ सांगता येईल. शयनम म्हणजे झोपण्यासाठी, नायक म्हणजे नाही, ते तुम्हाला माहिती मला आहे नायक. समजलं, पण आपण आधी नाही जेव्हा नाही. संधी शिकलो ना,
तेव्हा आपण हा. काय त्यावेळेला शिकलो की सांगितलं हो दोन्ही इंडिव्हिज्युअली दोन्ही अर्थपूर्ण शब्दाला शब्द काहीतरी एकत्र अर्थ आले असायला पाहिजे. की त्यांची संधी होते. तर ह्याच्यात हे हो. आहे का हा वेगळा नियम नाही झाला? नाही, नक्कीच वेगळा अर्थ असणार याला. नक्कीच वेगळा अर्थ असणार. आणि शेला म्हणजे काहीतरी अर्थ अनेक, असणारच. हो. हा, नाही नाही म्हणजे अनेक. अकहा म्हणजे त्यातला प्रथम असं असणार, नायकहा. शे अधिक अयम विष्णू तर म्हणजे विष्णू तर अर्थ आहेच. विष्णू हा, विष्णू विष्णू अधिक ए, विष्णवे. आणि पौ इथे अधिक अकहा. अकहा म्हणजे प्रथम, पावकहा. पावकहा म्हणजे पवित्र. पण हे इथे जे पण विष्णू तरी आहे, पण मी उद्या सरांना विचारते आणि मग परवा तुम्हाला सांगते. ओके. उषाताई एक आणखीन एक होतं ते विष्णू जे आहे ते हा, विष्णू वहा असं होऊन ते विष्णू झालंय का विष्णू असाच शब्द आहे इथे? विष्णू. विष्णू आता इथे ओ अधिक ए केलंय त्यांनी. विष्णू हा असं विष्णू असेल अधिक कदाचित. ओका, हा, म्हणजे विष्णू कारण अधिक ओका. काही वेळेला आपण रे रामो वगैरे जसं असतं हो तसं हो, हा तसं इथे तसं असू शकेल. तसंच आहे हा. विष्णू. हो हो, विष्णवे. हा, पौ अधिक अकहा, पावकहा. अशा प्रकारे झाले. कारण इथे कुठेच अर्थ दिलेला नाही, पण एकत्र शब्दाचा अर्थ बघितला तर आपल्याला समजतो. त्यामुळे त्याच्यावरनं तो अर्थ प्रथम वगैरे असा असेल. तरी पण मी उद्या सरांना विचारते आणि मग परवा तुम्हाला सांगेन. हं? कारण उगीच मिसगाईड व्हायला नको. आता नियम 3, पदाच्या, कोणी वाचते का? मी वाचू का? अपर्णा म्हात्रे. हो हो, वाचा. नियम 3, पदाच्या शेवटी ए अथवा ओ यांचे पुढे अकार आला तर त्याचा लोप होतो. म्हणजे हा अकार पूर्वीच्या अक्षरात मिसळतो. जेथे अशा प्रकारे पूर्वाक्षरात अकार मिळतो तेथे एस असे चिन्ह लिहितात. जसे जले अधिक अंतर्हितः. जलेर आणि एस दाखवलाय तिकडे त्यांनी. त्याचा उच्चार कसा करायचा? जलेर जलेंतरहितः. हा, जलेंतरहितः. जलेंतर, हा ले आहे जलेंतर. ना थोडासा वाढवायचा. एस आहे ना हा, पुढे, म्हणून जलेंतरहितः. म्हणजे अंतर्हितः त्याच्यामध्ये आहे हे समजतं आपल्याला. रामो अब्रवीत. रामो ब्रवीत. रामः अब्रवीत म्हणजे रामोब्रवीत. रामो ब्रवीत. अब्रवीत. हा, म्हणजे राम रामो म्हणाला. ब्रवीत. चालेल. आता ह्या पुस्तकात अनेक उदाहरणं दिली आहेत. मी जरा वाचते ती, तुम्ही जरा लक्ष द्या. कोणाकडे आहे नाही मला माहीत नाही पुस्तक. आता यण संधी 16 पानावर दिलेला आहे, तर त्याची काही उदाहरणं मी वाचते. यदि अधिक अपि, यद्यपि हे आपण बघितलं. इति अधिक आदि, इत्यादी. अति अधिक आचारः, अत्याचारः. इति अधिक अवदत्, अत्यवदत्. नदी अधिक आवेगः, नद्यावेगः. सखी अधिक ऐश्वर्यम, सख्यैश्वर्यम. चै झालं बरं का. सु अधिक आगतम, स्वागतम. अनु अधिक अयः, अन्वयः. अनु अधिक एषणम, अन्वेषणम. मधु अधिक अरिः, मध्वरिः. वधू अधिक आगमनम, वध्वागमनम. पितृ अधिक आदेशः, पित्रादेशः. पितृ अधिक उपदेशः, पितृ झालं आणि पितृपदेशः. मातृ अधिक आज्ञा, मात्राज्ञा. ऋ अधिक आकृती, लाकृती. आता ही पुढची उदाहरणं बघूया. आता आपण जे बघितलं अय वगैरे होतं ना, त्याची उदाहरणं आहेत ही. ने अधिक अनम, नयनम. शे अधिक अनम, शयनम. नै अधिक अकः, नायकः. भो अधिक अनम, भवनम. भानो अधिक ए, भानवे. पौ अधिक अकः, पावकः. नौ अधिक इकः, नाविकः. भौ अधिक उकः, भावुकः. अशा प्रकारे ही इथे उदाहरणं दिलेली आहेत. सर आपल्याला हे याच्यावर टाकता येईल का, डिस्प्ले करता येईल? 2 मिनिटं शोधत होतो मी. 2 मिनिटं जरा शोधतो मी. हा, 16 आणि 17 कुठचा पानावर. धडा येतो? कितवा धडा येतो? व्याकरण सहावा. घेतला असेल. हो, पण आठ सहावा आहे. त्यातला कितवा धडा येतो? सहावा आहे. धडा.
व्याकरण विधीतलं 6वा आहे का? 2 मिनिटं. हो सर. तृतीय 26 अध्याय पानं. संधी 6वा नाहीये. तिसरा अच्छा अध्याय. अच्छा ह्यातला नाही म्हणजे व्याकरण विधीतला त्यातला तिसरा आहे का? अध्यायाच्यातला नाही. हो व्याकरण हा विधीतला हा तिसरा आहे. व्याकरण विधीतला तृतीय अध्याय संधीमध्ये पान हो 16 आणि 17 वर आहे. 17. 4 आणि 5. आणखीन काही शंका असतील तर विचारून ठेवा, म्हणजे मग मी पण सरांना विचारीन. मिळालं मला. मी डिस्प्ले करतो सर ते संधी. अयम म्हणजे हे ना, अयन म्हणजे मी पाहिलं ह्याच्यामध्ये आपल्या हा अयम, हा शब्दार्थामध्ये. आपलं झालेलं ना. अयम म्हणजे हे ना, अयम पुस्तक. हा अयम पण हा अयन आहे ना. नाही, अयनम अयनम आहे. आहे. हा अयनम अयनम, हम्म. अयनम आहे बरोबर. हम्म. पण इथे अनम दिलंय. हो अनम ऍक्च्युली दिलंय, मी अनम. जर ह्याच्यात पाहिलं ना तर हा अयन जे आहे ओके, हा तर ते हम्म. त्याला ऍक्च्युली ते हे आहे नपुंसकलिंगी प्रथम ल्यूट काय ते लिहिलंय इथे. अयन म्हणजे टू गो, तू जाणे. ते काय बसत नाही ह्याच्यामध्ये. नाही नाही सर, ते अनम बघा, अनम. नमच बघितलं मी. अच्छा अच्छा. हम्म. बरं मी आणि हे शेअर अकहा करतो स्क्रीन. हा हा प्लीज. मी लिहून घेतो सर. नाही पाहिजे तर मी टाकीन आपल्या ह्याच्यावरती. सर ह्याच्यामध्ये टाका अच्छा. ना मग बर बर. हा मी लेसन. टाकीन. सध्या तरी आपण फक्त हा हा चालेल बघूया. चालेल. हे हो विनाकारण चालेल नंतर चालेल लिहायचं चालेल. कष्ट नका नंतर करू. लिहून घेऊ आम्ही. हा हो हा नंतर चालेल. लिहितो, लिहून घेतो. हो सर. दिसली का स्क्रीन? हा संधी दिसलं. हा तृतीय अध्याय. हो हा बरोबर बरोबर. हा. हा 16 आणि 17 पानावर आहे सर. 16 मध्ये 4 नंबरचं आहे ते. हे बघा 16. हा 4 नंबर. आता 4 नंबर हे 4 यण संधी ही आली आहे ना. हा इथून पुढे, हा बरोबर, ही उदाहरणं आहेत सगळी. तुम्हाला लिहून घेता आलं तर लिहून घ्या, नाही आम्हाला कारण ते हे नाही मी शेअर तुमच्याकडे पीडीएफ टाकीन. पुस्तक नसतं. पीडीएफ टाकीन. हा वेळ PDF जाईल ना चालेल चालेल. जास्त. हम्म. हा वेळ हा जाईल चालेल. जास्त. मी संधीची पीडीएफ हे टाकीन मी. सगळं लिहायला आम्हाला खूप वेळ लागेल. हम्म. प्रॅक्टिस करायची, मग आपल्याला पेपर लिहायचे असतात. नाही नंतर लिहितो मॅडम. आता म्हणजे लेसन पहिलं पूर्ण होऊ दे ना. तर आता हे आपण आपली हे राहिलंय ना पाठ 6 मधली हो पाठ 6 मधलं हम्म. उदाहरण. राहिलंय. त्याच्यामध्ये हा त्याच्या आधी ठीक. फक्त एक दाखवायचं होतं मला की हा आपण गेल्या वेळेला जेव्हा संधी शिकलो तेव्हा आपण हे टेबल अर्धवट लिहिलं होतं तेव्हा. तर आता आपण जे आता स्वरसंधी शिकतो हे पूर्ण झालेलं आहे. ठीक आहे. हा तर हा ते असं दिसेल, हा. म्हणजे तुम्हाला एक रेडी रेफरन्स राहील की अ अधिक अ असेल तर आ वगैरे ते सगळं लक्षात ठेवण्यासाठी. दीर्घ संधी, यण संधी. केलंय ते तयार. हा हे बघ दिसतंय ना स्क्रीनवर. दिसत नाहीये का? ग्रेट. नाही 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 नाही. सर त्याच्यात 2 मिनिटं. स्क्रीनवर नाही दिसत. हा तुम्ही काय हे बघा. खरंच सर तुमच्यासाठी किती मेहनत घेत आहेत बघा. हा हो हो ताई, खरंच. हो खरंय. होय हा टेबल टेबल दिसतंय आता. हा टेबल दिसतं. हो हो तर असं टेबल तुम्ही रेगडी रेकनर म्हणून समोर ठेवा, म्हणजे ऍटलिस्ट ते लक्षात राहील तुमचे काय कसं संधी होती ती स्वरसंधीची. छान केलंय सर. हम्म. पण ह्याच्यावर प्रश्न कसा येणार सर? नाही तुम्हाला काही नाही, संधी संधी विग्रह करायला येईल सोडवा किंवा किंवा संधी सोडवा. हा हा विग्रह संधी करा, करा, संधी विग्रह करा किंवा संधी करा. संधी करा असं होईल. म्हणजे दोन्ही मागच्या येतील. वेळेस आलो तर दोनच प्रश्न तसंच. आहेत. हम्म. हा मागच्या वेळेला आलो तर तसंच, हो म्हणजे हो तसंच अ तसंच च्या पुढे तसंच. ए वगैरे पण ते असं नाही येणार. मार्क हातचे असतात आपल्या, त्यामुळे ते जाऊ हो देऊ नका. हो. मला वाटलं ए च्या पुढे आ आला की असं होणार, असं येणार की काय. नाही नाही तसं नाही नाही येत, नाही तसं नाही तसं येत. नाही, तसं नाही, तसं नाही. म्हणजे मागच्या वेळेसारखंच. हो हो. तर संधी विग्रह करा किंवा मग संधी करा, असे हा दोनच प्रश्न येऊ शकतात. हम्म. सर मग हे पण उद्या त्यांना PDF मध्ये टाकू शकाल का तुम्ही? हो नाही हे माझ्या पीडीएफ मध्ये आहेच, पीपीटी मध्येच हा आहे, तर पीपीटी बरोबर येईल. हा चालेल. हे आणि ही त्याच्यातच उदाहरणं, घातलंय मी. व्याकरण विधीतली हा उदाहरणं. व्याकरण विधीचं मी ते वेगळी पीडीएफ टाकेन आज. ठीक आहे, ती हो वेगळी आहे. आणि मग पण ही ती पीपीटी उतरवून मध्ये येईल. घ्यायची बरं का, ती ही तशीच नाही पीपीटी ठेवायची. मध्ये हो हो येईल. नाही नाही उतरवून घेतो, उतरवून घेतो. उतरून घेतो. उतरवतो.
आमच्या चांगल्यासाठी आहे. कारण हो आम्ही सर. अभ्यास आणि हे केल्यामुळे आमच्या लक्षात आलं की ही उदाहरणं येऊ शकतात. हा हा ताई कसं हे बघायचं? कसं वाचायचं? ए आणि हा ए वाचायचं आणि कसं? आईचं लिहिलेलं हे अलोप कसं म्हणजे अलोप म्हणजे ते कसं काय म्हणजे म्हणजे अचं ए अ नाही अधिक अ आलं तर त्यातला तो ते काय म्हणतात अ त्याला अवग्रह दीर्घ. येतो आणि बरोबर अचा लोप होतो. अवग्रह हा चाल हा तेच हा तसंच ना हो हो बरोबर अचा आपल्या लोप होतो गीतेत आणि तिथे आहेत ना अवग्रह कितीतरी येतो. असे शब्द. हम्म. हा हा तर भगवद्गीतेत कितीतरी शब्द आहेत असे. नाही मला नाही समजलं सर हे काय ते कसं हे करायचं. आपण आता रूल पाहिला ना, हा च्या वर समोर जर अ आला म्हणजे ते ए आहे, त्याच्या समोर हा जर अ आला म्हणजे हा पहिला ओके स्वर ओके आहे, हा दुसरा स्वर आहे. आडवा आहे तो हा दुसरा हा स्वर आहे, उभा आहे तो हा पहिला स्वर आहे. दोन म्हणजे पहिल्या अक्षरातला शेवटचा स्वर हा आहे आणि दुसऱ्या हा अक्षरातला पहिला स्वर हा आहे, आडवा आहे. तर ए च्या हा समोर जर अ आला तर अ चा हा लोप होतो आणि त्याच्याऐवजी विसर्ग येतो. तेच चुकलं. तसंच ओ असेल आणि त्याच्यासमोर अ आला तर अ चा लोप होतो, ओ चा लोप होतो समज इथे आणि विसर्ग येतो. एवढंच फक्त याच्यामध्ये. अच्छा समज ठीक. अवग्रह ना सर? हा त्याला अवग्रह म्हणतात. हा याला एस सारखा दिसून अवग्रह म्हणतात. म्हणजे एक्सटेंडेड असा टाईपचा उच्चार पण त्याचा एक्सटेंडेड होतो मग. ठीक आहे. सर आता हे अवग्रह आहे गीतेमध्ये ते एक हे आहे, अतोस्मी लोके वेदे च, तर अतोस्मी ना, तो ओ 10 अधिक हो आय हो अस्मी. थिंक. हा हा तोच. तर हा जो अवग्रह आहे तो बऱ्याच वेळा अध्याय जेव्हा असतात, प्रथम अध्याय असले की मग ते प्रथमाध्याय वगैरे करतात. तर त्याच्यात हा प्र- कॉमन असतो का, म्हणजे बऱ्याच वेळा येतो? हो. प्रथमः अध्यायः म्हणून मग ते प्रथमोऽध्यायः. अध्याय तो हा. प्रथमचा प्रथमचा ओ प्रथमो झाला होतो. ओ. हा ओ झाला ओ. आणि अध्यायचा प्रथमोऽध्याय. म्हणजे अ हा. अधिक ओ होतो ना. हो. ओ पण अधिक मग अ आला. त्याच्यामध्ये विसर्ग येतो ना सर, प्रथम हा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा तो विसर्ग पण पण ते तो विसर्ग धरलेला नाहीये. प्रथमो अधिक अध्यायः असं धरलेलं आहे. दोन्ही चालतात. अच्छा, म्हणजे तेव्हाही तो अवग्रह असला तेव्हाही येतो तो असं. हा. ओके. ठीक आहे. आता आपण आपल्या नॉर्मल पाठावरती जाऊया. मला वाटतं आपण सुरू करूया. आता नॉर्मल एकच हा मिनिट. नॉर्मल पार्ट सुरू करण्यापूर्वी त्या शयनम जरा ब्राउजिंग केलं तर ब्राउज केल्यावरही दिसतंय शे अधिक अनम आणि ह्यातला शे जो आहे त्याचा झोपण्याशी संबंध आहे आणि अनम ही क्रिया, कोणतीही क्रिया करणे. अच्छा. त्यामुळे शे हा शयनच्या रिलेटेड जो धातू आहे त्याच्यातून आलेला शे आहे अच्छा. आणि अनम म्हणजे क्रिया करणे, त्यामुळे ते शयनम होतं. मग झोपणे अकहाचं काय काढलं हा तुम्ही शोधून? म्हणजे अकहाचं काय शोधून काढलं? अकाहा नाही नाही. काढलं मी, शयनम काढलं कारण ते पुस्तकात हा. चुकीचं लिहिलेलं होतं ना. हा. अयनम लिहिलं होतं, पण तुम्ही जे ते सांगताय अनम आहे. उषा ते हा. तुम्ही सांगताय ते बरोबर आहे. अनम आहे आणि अनम हम्म. या शब्दाचा अर्थ क्रिया करणे अच्छा. आणि मग ती मग कुठली अकहा पण क्रिया तर शोधून शे. काढावी. हा हा करीन ना. शे धातू बरोबर आहे. नाही हे हो आत्ता हो. सापडलं म्हणून मी म्हंटल लगेच शेअर करावं. अच्छा. शे म्हणजे अकहा झोप. पण शोधा ना. अकहा हा शे मी आहे इथेच ते आपल्याला. झोपण्याच्या रिलेटेड जो धातू आहे, मी आता तो धातू विसरले, पण हो त्याचं ते रूप आहे आणि शे अधिक अनम म्हणजे शयनम. बरोबर. मग ने अधिक अनमचं काय होणार? ने अधिक अनम अय झालं ना, ते अय नयनम झालं होईल. ना. नेचा अर्थ काय होईल मग? ही नयती तो पण धातूच असेल बहुतेक. तो पण धातूच असेल ना, हा. ही नयती नयती वगैरे. धातू आहे ना, तो असणार. आणि म्हणजे अकहाचा काय तेचा अर्थ अर्थ निघतोय कसं, बघा. तेचा अर्थ कसं अकाहा सांगितलं? शोधीन आता. त्याचा अर्थ काय लिहिला होता? अनम नाविका कशाचा? ना. म्हणजे क्रिया करणे. हा. ह्याच्यामध्ये मी जे आता मला माहिती कितपत बरोबर आहे. अक हा जो हा. धातू आहे त्याचा अर्थ हा. लिहिलाय टू मूव्ह. अच्छा. टॉर्ट्युअसली म्हणजे काय माहित? पण टॉर्ट्युअसली हा म्हणजे पण धातूच आहे स्पेलिंग. म्हणजे अकहा. अक पण धातूच आहे, पण त्याचा अर्थ हो टू का. मूव्ह असा आहे. टू अच्छा. मूव्ह टॉर्ट्युअसली. आता टॉर्ट्युअसली म्हणजे काय?
टेढा चालना ऍक्च्युली, म्हणजे ते बरोबर बसत नाही खरं तर तिथे. अच्छा. टॉर्टॉइस किंवा मग सारखं आता हळूहळू असेल. हा याचं नायक झालं ना, म्हणजे जो पुढारी होऊन तो नेतो सगळ्यांना. म्हणून असेल मग ते. आता निनयती नेणे ना धातू, हो, निनयती म्हणजे आणि नेणे. अका हा हा म्हणजे म्हणजे पुढे बरोबर असंच नेणारा, असेल. पुढे मूव हा करून पुढे नेणारा म्हणून नेणारा, नायक. करेक्ट. हा मग नेचा अर्थ काय? नयती निनयती नेणे ना. नेणे. नयनम नयनम ने अधिक अनयम. नाही नयनम बहु मला अधिक नाही वाटत तो नायक संधी हा आहे. म्हणतोय आपण, नयन नायक हा. हाच शब्द आहे तिथे डोळ्याअर्थी, त्यामुळे तो हा नयनम मध्ये तो ती संधी नाहीये. अनम आला ना. अनम म्हणजे क्रिया करणे. नाही त्यांचा अर्थ म्हणजे विचारणं बघण्याची होतं. क्रिया असेल कदाचित. नयनम हा जो शब्द आहे तो हा संधी आहे का? तो नयन हा संधी हो नाही ना, ना. नयन संधी म्हणजे आहे ना. डोळे. नयन म्हणजे हो, डोळे ने ना. हो अधिक अनम, ने अधिक अनम असंच आहे तो. हो, पण हो, पण नयनम मग म्हणजे नेचा अर्थ काय इकडे? आता शेचा अर्थ आपल्याला तिकडे, शेचा अर्थ मॅडमने निनयती सांगितलं ना. नेणे ना, निनयती नेणे, आणि मग अनम नयन म्हणजे क्रिया करणे, म्हणजे नेण्याची क्रिया, म्हणजे डोळे आपले मूव करतात ना, हलतात ना. म्हणजे आपल्याला पूर्वेकडे बघायचं असेल तर पूर्वेकडे बघतील, पश्चिमेकडे बघायचं असेल तर डोळे त्या बाजूला बघतील. हो, म्हणजे पण ही हलण्याची बघण्याची क्रिया. क्रिया करतो ना, त्याच्यामध्ये हो बघण्याचं काहीतरी पाहिजे ना त्या हा पहिल्या असं मला म्हणायचंय. ठीक आहे, आपण शोधून काढू. आता सर आणि तुम्ही तुम्ही या सगळ्या याच्यामध्ये एक्सपर्ट आहात, टेक्निकल नॉलेजमध्ये. नाही 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 नाही. तुम्ही नाही, बर. कोणीतरी असलंच पाहिजे ना पण. नाही येत तेवढं नाही आमचं नॉलेज. ठीक आहे, आपण सरांना पण विचारू, म्हणजे देवल सरांना विचारून बघू ते किंवा काय सांगतात ते पण शोधतात बघू. काय मिळालं तर आणि बघू राजेश तिथे. सर पण शोधून काढतील एवढी 100% गॅरंटी आहे मला. बघू आपण नंतर ते. चला सुरू करूया आपण हे नवीन हे. हा तर काय पूर्वी आज बुधवार A to आम्ही Z घेऊया आज. तर हा. प्रांजली ते घ्या वाक्य. कितपत त्यामध्ये आहे झाली हा? का? हा 6वाच धडा आहे. हिंदी में अनुवाद कीजिए जे आहे ते आपण मराठीत अनुवाद करूया. हं. चणकान तोल. हम्म. सणी तोल. तोल बरोबर, कारण चण्याचं वजन. तोलय म्हणजे आपण पाहिलं दशम धातूतला असामय आणि आज्ञार्थी आपण शिकलोय बाळबोध मध्ये पहिल्या धड्यात. मध्यम पुरुष एक वचन आहे म्हणून तोलय. हा ओके, म्हणजे तोल आज्ञा आहे. चणकान काय आहे? द्वितीय चणे बहुवचन, त्यामुळे चण्याना तोल. ठीक आहे, तोल किंवा चणे तोल. तोल. पीठ तोल. हम्म. हे एम लवण कोण आहे? तोल. एम एम कोण आहे? माहित नाही. अनघाताई घ्या पुढचं वाक्य. ते माझं आहे, चुकून ते आज झालं नाही येथे नाही ठीक आहे, घ्या. लिहिताना. वृंदा गाणं हा, घ्या काय वाक्य घ्या. हे बघ, घेऊ का? लवणम तोलय, हा, मीठ तोल. मीठ तोल बरोबर. अनघाताई घ्या. वस्त्राणी धू. वस्त्राणी क्षालय. वस्त्र धू. कपडे वस्त्राणी शालय म्हणजे कपडे धु. कपडे धू अनेक वचने आहे. कपडे धू. अंजली ताई घ्या. अंजली ताई. अंजली जोशी नाही आहेत. अपूर्वाताई घ्या पुढचं वाक्य. हा. यदि त्वं रुग्णः तर्हि तर्हि प्रातःकाले उद्याने अट. जर तू आजारी आहेस तर सकाळी बागेमध्ये फिर. फिर आज्ञा आहे. बागेमध्ये फिर. तरीही जर तू रुग्ण असशील ब्रॅकेटमध्ये तर सकाळी उद्यानात फिर. यदि तरी म्हणजे जर तर. ठीक आहे, त्यामुळे प्रातःकाले सकाळी उद्यानात, उद्याने म्हणून सप्तमी आहे तिथे. अट परत आज्ञार्थी मध्यम पुरुष एकवचन अट.
आणि या प्रथम गणाचं असल्यामुळे नुसतंच अट आलं तिथे फिर. कविता ताई घ्या. हो सर. जय गुरु. जय अहम अहम कथयामि तं वस्त्राणि धारय. मी मला सांग तू कुठले वस्त्र धारण करणार? नाही, आता काय अहम कथयामी हे तर सिंपल आहे. मी सांगतो. ठीक आहे. मी सांगतो. हा मी सांगतो. कोणते तू त्वम वस्त्राणि धारय. कपडे घालणार, धारण करणार. आज्ञा आहे ना, आज्ञा आहे म्हणजे धारण कर किंवा मी सांगतो तू वस्त्र धारण कर. धारण कर. मी सांगतो तू वस्त्र धारण. ओके ओके. काय आज्ञार्थी आहे. ओके. आज्ञार्थी. ओके. मंजिरीताई घ्या. मंजिरीताई. नाही. प्रभाताई घ्या पुढचं वाक्य. प्रभाताई. हो सर, मी आहे. हे बालक त्वम ओदनम भक्षय लसूनम भक्षय. म्हणजे हे मुला तू भात खा, लसूण खा. बरोबर. तू भात खा, लसूण खा. ओदनम म्हणजे भात, लसूणम म्हणजे लसूण. मराठीमध्ये महाभक्षय आहे. खाऊ नको असं आहे का? कितवं 6वं वाक्य. हे बालक त्वम ओदनम भक्षय लसूणम मा भक्षय. अच्छा, म्हणजे लसूण खाऊ नको असं आहे तिथे. नकारार्थी तिथे मा भक्ष्य म्हणजे खाऊ नको. आणि ते जास्ती मला वाटतं बरोबर वाटतं. भात खा लसूण खा असं म्हणत नाही कोणी कोणाला. भात खा आणि लसूण खा असं नाही म्हणत. नाही म्हणत. नाही, ते लहान मुलाला सांगितलंय ना, तर लसूण त्याला तोंडाची आग होईल लसूण खाल्ला तर. बरोबर आहे. मा भक्षयच असलं पाहिजे तिकडे. लसूण खाऊ नको असं लिहिलंय सर मराठीत. लसूणम मा भक्षय म्हणजे खाऊ नको. ठीक आहे. रंजनाताई घ्या पुढचं वाक्य. देव वार्ताम कथय. देवा वार्ता सांग. हा, वार्ता सांग किंवा बातमी सांग किंवा गोष्ट सांग, काही चालेल. संजीवनीताई घ्या. हे सारथे त्वम सबलान अश्वान पालय. हे सारथी तू चांगला घोडा पाळ. घोडे आहे ना. बलवान घोडे पाळ. बलवान घोड्यांना सला ते सला नातेमध्ये ना येतं इथे. बलवान घोड्यांना सशक्त घोडे पाळ किंवा बलवान घोड्यांना पाळ किंवा सांभाळ कर किंवा पालन कर, काही. सर, हे सबलान म्हणजे सर्व बलवान असं होईल का? नाही, ते सबल हा शब्द आहे तिथे विशेषण आहे ना, ते विशेषण आहे ते अश्वाचं, म्हणून सबलान झालं तिकडे. पण शब्द मूळचा शब्द सबल आहे. हो, म्हणून सबलान. म्हणजे हे अश्वान म्हणजे घोड्यांना असं होतो ना? हो, म्हणून घोड्यांना ना, द्वितीया आहे ती, म्हणजे सला ते सला नाते सारखी द्वितीया. घोड्यांना किंवा पाळ म्हणजे सशक्त घोड्यांना किंवा बलवान घोड्यांना पाळ. स अधिक बलान म्हणजे असं आहे का ते? म्हणजे ते उपसर्ग म्हणतात तसं आहे का तो? तो सर्व असं घेऊ का आपण? सर्व नाही, सर्व नाहीये ते. सबल म्हणजे ज्याच्यापाशी बळ आहे. जसं आपण सबळ म्हणतो ना, उपसर्ग आहे का तो? मराठीत पण आपण उपसर्गच आहे तो. इथे जसं आपण इथे सबळ म्हणतो, बळ आणि सबळ म्हटलं तसंच तो तिकडे उपसर्ग आहे बल. सालिताई घ्या. हा सर. त्वम तत्र तिष्ठ. तू तेथे
थांब किंवा उभा राहा. उभा राहा. बरोबर. सीमाताई. तत् कार्यं त्वम् अतिशीघ्रं कुरु. ते